घ्यायचं आहे. तर कट करताना काय करायचं, तुम्ही अशी कट करा किंवा डायरेक्ट गोल चकत्या केल्या तरी चालतं. असं केलं तर ती लवकर शिजते, शिजायला मदत होते आपल्याला लवकर, म्हणजे वाफेमध्ये होते लवकर. मी एका भांड्यात काढते आणि त्याला छान धुवून घेते. धुण्याची काही गरज नसते, परंतु जेव्हा आपण हे तेलामध्ये घालतो ना, तर मग ते ओले असतात तर ते लवकर शिजतात. जसं आपण बटाटे शिजवतो तेलामध्ये वाफेमध्ये, तशी आपल्याला ही केळी पण वाफेमध्ये शिजवून घ्यायची आहे. आणि ती धुतल्यामुळे ना काय होतं, आपल्याला वरतून याला पाणी घालायची गरज नाही आहे आणि धुतल्यामुळे ते लवकर शिजते. जिरं छान तडतडून द्यायचं आणि जिरं सोडून दिल्यानंतर आपण हलवून घ्यायचं आहे वरून खाली. आणि जशी आपण बटाट्याची भाजी करतो आणि तिला वाफेमध्ये होऊ देतो, त्या पद्धतीनेच या केळीला सुद्धा वाफेमध्ये होऊ द्यायची आहे. जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटात ती केळी छान होऊन जाते. आणि मध्ये एक वेळेस मी फक्त हलवून बघितलं की खाली लागायला नको म्हणून, आणि त्याला हलवून घेतलं. वरती जिऱ्याची फोडणी दिलेली असेल तर यामध्ये फक्त तिखट म्हणजे लाल मिरची पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ हे घालायचं आहे. आणि जरी तुम्ही मिरची जरी घातली तरी खूप छान टेस्ट येते. मी आज लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, तर शेंगदाण्याचं कूट हे चॉईसनुसार आहे. काही काहींना शेंगदाण्याचं कूट कमी आवडतं, तर काहींना शेंगदाण्याचं कूट जास्त आवडतं. तर जसं आवडेल त्या पद्धतीने घालायचं आहे आणि पूर्ण भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे. झाकण ठेवून द्यायचं आहे. अगदी 2 मिनिटानंतर बघते तर आपली भाजी तयार आहे. आपली केळीची भाजी उपवासासाठी तयार आहे. कशा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय.